आणि द डीप डाईव्हमध्ये आपलं स्वागत आहे. नमस्कार. आजकाल आपण बघतो की समाजात खूप राग, मत्सर आणि एक प्रकारची भावनिक अस्थिरता वाढली आहे. हो, अगदी. सोशल मीडियावर स्क्रोल करा किंवा बातम्या बघा, सतत एक प्रकारचा गोंधळ आणि नकारात्मकता जाणवते. बरोबर आहे. यावर उपाय म्हणून अनेक जण मेडिटेशन किंवा माइंडफुलनेसकडे वळतात. याच संदर्भात आपल्या श्रोत्यांनी पाठवलेल्या काही स्रोतांमधून बौद्ध तत्वज्ञानातील एक खूप सुंदर संकल्पना समोर आली आहे. ब्रह्मविहार. हो, ब्रह्मविहार, जी या नकारात्मक भावनांवर थेट काम करते असं म्हटलं जातं. हो, आणि ब्रह्मविहार ही फक्त एक तात्विक संकल्पना नाही, तर ती एक प्रकारे असं म्हणायला हरकत नाही की मनासाठीची फिजिओथेरपी आहे. मनासाठीची फिजिओथेरपी, वाह! आपल्या मनात ज्या नकारात्मक भावनांचे स्नायू ताठर झाले आहेत ना, त्यांना मोकळं करण्याची ही एक पद्धत आहे. हे खूप छान आहे. चला मग खोलात जाऊन बघूया की हे ब्रह्मविहार नक्की आहेत तरी काय. नक्कीच. आपल्याकडे असलेल्या माहितीनुसार या 4 मुख्य मानसिक अवस्था आहेत: मैत्री, करुणा, मुदिता आणि उपेक्षा. पण सुरुवात ब्रह्मविहार या शब्दापासूनच करूया का? हो, करूया. हा ब्रह्मविहार शब्दच खूप इंटरेस्टिंग आहे. तो फोडून बघितला ना की अर्धा अर्थ तिथेच कळतो. कसा? ब्रह्म म्हणजे विशाल, भव्य, शुद्ध किंवा अमर्याद, आणि विहार म्हणजे निवास करणे, राहणे. अच्छा. तर ब्रह्मविहार म्हणजे मनाचं असं घर जे विशाल आणि शुद्ध विचारांनी भरलेलं आहे. या 4 भावना म्हणजे त्या घराचे 4 खांब आहेत, ज्यात आपलं मन आरामात स्थिरपणे राहू शकतं. म्हणजे रोजच्या जीवनातील छोट्या छोट्या त्रासांपासून, रागापासून दूर एका मोठ्या शांत घरात राहण्यासारखं. अगदी. यांना 4 अपरिमाण किंवा द 4 इमेजरेबल्स असेही म्हणतात. याचा अर्थ काय? अगदी बरोबर. अपरिमाण म्हणजे ज्याला मोजता येत नाही, ज्याला सीमा नाही. सीमा नाही. हो, कारण या 4ही भावनांना आपण कोणत्याही मर्यादेशिवाय वाढवू शकतो. त्या फक्त आपल्या कुटुंबापुरत्या किंवा मित्रमैत्रिणींपुरत्या मर्यादित नाहीयेत. अच्छा. त्यांचा विस्तार आपण ओळखीचे, अनोळखी, अगदी ज्यांच्याशी आपलं पटत नाही त्यांच्यापर्यंत आणि पुढे जाऊन सर्व प्राणीमात्रांपर्यंत करू शकतो. म्हणूनच ही संकल्पना बाउंडलेस म्हणजेच अमर्याद आहे. ठीक आहे, तर या घराच्या पहिल्या खांबाबद्दल बोलूया. मैत्री, लव्हिंग काइंडनेस. मैत्री. याचा मूळ विचार सर्वांचे मंगल होवो हा आहे. पण हे फक्त एक चांगलं वाक्य नाहीये का? म्हणजे प्रत्यक्षात त्याचा उपयोग काय? नाही, हा खूप महत्वाचा प्रश्न आहे. मैत्रीचा सराव करण्याचा मुख्य उद्देश मनातील द्वेष, राग आणि नकारात्मकता पूर्णपणे काढून टाकणे हा आहे. अच्छा. बघा, राग किंवा द्वेष या भावना दुसऱ्याला जितकं नुकसान पोचवतात त्यापेक्षा जास्त त्या आपल्याला आतून जाळतात. हो, हे खरंय. मैत्री त्या आगीवर पाणी टाकण्याचं काम करते. जेव्हा आपण जाणीवपूर्वक सर्वांच्या कल्याणाची भावना मनात ठेवतो, अगदी ज्या व्यक्तीचा आपल्याला राग येतो तिच्याबद्दलही, तेव्हा आपल्या मनातली द्वेषाची गाठ सुटायला लागते. 1 मिनिट, पण इथेच तर खरी अडचण आहे. माझ्या शत्रूंचेही मंगल होवो हे ऐकायला खूप उदात्त वाटतं, पण खरं सांगायचं तर हे अव्यवहार्य नाही का वाटत? बरोबर. ज्याने आपलं प्रत्यक्ष नुकसान केलं आहे त्याचं भलं चिंतन हे मानसिकदृष्ट्या शक्य आहे का, की ही फक्त एक आदर्शवादी कल्पना आहे? तुमचा मुद्दा अगदी बरोबर आहे, आणि हा सराव करताना येणारी हीच पहिली आणि सर्वात मोठी अडचण आहे. हो ना? हे एका दिवसात शक्य होत नाही. ही एक मानसिक कसरत आहे. सुरुवातीला कदाचित ते शब्द फक्त वरवरचे असतील, पण जेव्हा आपण सातत्याने हा विचार करतो की त्याच्याही मनात शांती नांदो, कारण अशांत माणूसच दुसऱ्याला त्रास देतो, तेव्हा आपला दृष्टिकोन बदलायला लागतो. म्हणजे? मानसिक स्वास्थ्य आहे हा त्याचा गाभा आहे. अच्छा, म्हणजे फोकस दुसऱ्यावर नाही तर स्वतःच्या मानसिक स्वातंत्र्यावर आहे. अगदी. सर्वांसाठी चांगलं चिंतन हे तर झालं, पण जेव्हा आपण एखाद्याला प्रत्यक्ष दुःखात पाहतो तेव्हा फक्त त्याचं भलं होवं म्हणून चालत नाही. तिथे एक वेगळी भावना मनात येते, बरोबर, जी आपल्याला कृती करायला भाग पाडते. तीच म्हणजे करुणा, नाही का? कंपॅशन. बरोबर. तुम्ही दोन्ही भावनांमधला दुवा अगदी अचूक पकडला. मैत्री ही एक व्यापक, सर्वसमावेशक भावना आहे, पण करुणा ही अधिक विशिष्ट आणि कृतिशील आहे. कृतिशील. हो. दुसऱ्याचे दुःख पाहून फक्त वाईट वाटणं किंवा दया दाखवणं म्हणजे करुणा नाही. दया दाखवण्यात कुठेतरी एक श्रेष्ठत्वाची भावना लपलेली असू शकते. हो, हे शक्य आहे. करुणा म्हणजे दुसऱ्याच्या वेदनेशी एकरूप होणं आणि ती दूर करण्याची तीव्र तळमळ मनात निर्माण होणं. ही एक प्रेरणा आहे जी आपल्याला मदतीसाठी प्रवृत्त करते. पण इथे एक प्रश्न येतो. आजच्या डिजिटल जगात करुणा या शब्दाचा अर्थ थोडा बदललाय का? म्हणजे कसं? म्हणजे
एखाद्या दुःखद घटनेनंतर सोशल मीडियावर प्रोफाईल पिक्चर बदलणं किंवा एक हॅशटॅग ट्रेंड करणं ही करुणा आहे का, की ही एक प्रकारची स्लॅक्टिव्हिजम आहे? खूप मार्मिक प्रश्न आहे. खरी करुणा आणि हा दिखावा ह्यात फरक कसा करायचा? करुणेचा मूळ उद्देश मनातील क्रूरता, कठोरपणा आणि उदासीनता नष्ट करणे हा आहे. जेव्हा आपण एखाद्या गरजू व्यक्तीला पाहून दुर्लक्ष करून पुढे जातो, तेव्हा आपल्या मनातली करुणा कमी झालेली असते. तुम्ही म्हणालात तसं ऑनलाईन सक्रियता ही जागरूकता निर्माण करण्यासाठी चांगली आहे, पण जर ती प्रत्यक्ष कृतीत बदलत नसेल तर ती पोकळ ठरते. बरोबर. खरी करुणा म्हणजे अडचणीत सापडलेल्या व्यक्तीला पाहून थांबणं आणि मी काय मदत करू शकतो किंवा शकते हा प्रश्न स्वतःला विचारणं. मग ती मदत अगदी लहान असली तरी चालेल, ती कृती महत्वाची आहे. म्हणजे मनात तळमळ निर्माण होणं आणि त्यातून कृती घडणं हे चक्र महत्वाचे. अगदी ठीक आहे. आता तिसऱ्या स्तंभाकडे वळूया, जो मला वैयक्तिकरित्या समजून घ्यायला सर्वात जास्त आवडेल. मुदिता, सिम्पथॅटिक जॉय. मुदिता. दुसऱ्याच्या दुःखात सहभागी होणं कदाचित सोपं असेल, पण दुसऱ्याच्या सुखात, त्याच्या यशात मनापासून आनंदी होणं हे आजच्या काळात खूप कठीण वाटतं. हो, आणि म्हणूनच मुदिता ही विकसित करायला सर्वात आव्हानात्मक भावनांपैकी एक मानली जाते. का? कारण ती थेट आपल्या अहंकाराला आणि असुरक्षिततेला आव्हान देते. मुदितेचा उद्देशच आपल्या मनात खोलवर रुजलेल्या ईर्ष्या आणि मत्सर या भावनांना मुळापासून संपवणे हा आहे. बरोबर. आणि सोशल मीडियावर तर हे रोजच दिसतं. अगदी. आपण आपल्या मित्राचा किंवा सहकाऱ्याचा परदेश दौऱ्याचा किंवा प्रमोशनचा फोटो पाहतो आणि मनात पहिली भावना आनंदाची नसते, तर एक प्रकारची टोचणी लागते की माझं असं का नाही. हो, एक तुलना सुरू होते. बरोबर. मुदिता नेमकी याच भावनेवर काम करते का? अगदी नेमका मुद्दा पकडला तुम्ही. सोशल मीडिया हे एक प्रकारे मत्सराचे इंजिन बनलं आहे. ते सतत आपल्याला इतरांच्या आयुष्यातील केवळ चांगल्या, निवडक गोष्टी दाखवतं आणि आपल्या मनात कमतरतेची भावना निर्माण करतं. हो, हे खरं आहे. मुदिता आपल्याला या तुलनेच्या चक्रातून बाहेर काढते. ती आपल्याला शिकवते की जग हे काही झिरो सम गेम नाहीये. म्हणजे कुणातरी यशाचा अर्थ आपलं अपयश असा होत नाही. जेव्हा आपण इतरांच्या आनंदात मनापासून सहभागी होतो, तेव्हा आपल्यासाठी आनंदाचे स्रोत अनेक पटीने वाढतात. वा. आपला आनंद फक्त आपल्या यशापुरता मर्यादित राहत नाही. हे मानसिक समृद्धीचं लक्षण आहे. आपल्यासाठी आनंदाचे स्रोत वाढतात हा विचारच खूप सुंदर आहे. म्हणजे मत्सरामुळे आपण स्वतःचाच आनंद कमी करून घेतो. बरोबर. आता या घराचा चौथा आणि शेवटचा पण तितकाच महत्वाचा स्तंभ उपेक्षा, इक्वानिमिटी. उपेक्षा. इथे उपेक्षा या शब्दाचा अर्थ अनेकदा गैरसमजाने दुर्लक्ष करणे किंवा उदासीनता असा घेतला जातो. पण तसं नाहीये, हे स्पष्ट करणं गरजेचं आहे. हो, हा गैरसमज दूर करणं खूप महत्वाचं आहे. बौद्ध तत्वज्ञानातील उपेक्षा म्हणजे भावनाशून्य होणं नव्हे. तर मग काय? तर तटस्थता किंवा भावनिक संतुलन साधणं. सुख, दुःख, जय, पराजय, स्तुती, निंदा या जीवनातील अटळ गोष्टी आहेत. आहेतच. यापैकी कशानेही मनाचं संतुलन ढळून न देणं म्हणजे उपेक्षा. पण हे प्रॅक्टिकल आहे का? समजा एखाद्याने नोकरी गमावली किंवा मोठं आर्थिक नुकसान झालं, तेव्हा त्याने तटस्थ कसं राहायचं? दुखी न होणं म्हणजे भावनांना दाबून टाकण्यासारखं नाही का? उत्तम प्रश्न. उपेक्षा म्हणजे भावनांना दाबून टाकणे नव्हे, तर भावनांच्या पुरात वाहून न जाणे. अच्छा. दुःख झालं तर ते मान्य करायचं, पण त्या दुःखातच अडकून राहायचं नाही. यश मिळालं तर त्याचा आनंद घ्यायचा, पण त्याने हुरळून जाऊन जमिनीवरचे पाय सुटू द्यायचे नाहीत. उपेक्षा आपल्याला एक भावनिक अँकर देते. बाहेर परिस्थितीचं वादळ कितीही मोठं असो, मनाची नौका स्थिर ठेवण्याची ही कला आहे. याचा उद्देश अति आसक्ती आणि विकर्षण या दोन टोकांपासून स्वतःला वाचवणे हा आहे. अटॅचमेंट आणि अवर्जन. हो, त्यामुळे आपण अधिक शांतपणे आणि विवेकाने निर्णय घेऊ शकतो. आता जर या चारही भावनांना एकत्र पाहिलं तर त्यांचा परस्पर संबंध कसा आहे? म्हणजे मैत्री, करुणा, मुदिता आणि उपेक्षा ह्या वेगवेगळ्या परिस्थितीत कशा काम करतात? कारण कधी कोणती भावना वापरायची यात गोंधळ होऊ शकतो. यातील संबंध खूप सुंदर आहे. या प्रत्येक भावनेचं एक विशिष्ट कार्यक्षेत्र आणि एक विशिष्ट शत्रू आहे, ज्याला ती नष्ट करते. ओके. आपण असं समजूया, मैत्री ही पायाभूत भावना आहे. ती सर्वांसाठी आहे, विना अट, आणि ती मनातील द्वेष आणि राग या शत्रूला संपवते. म्हणजे ही डिफॉल्ट सेटिंग असायला हवी. अगदी. त्यानंतर येते करुणा. ही विशिष्ट परिस्थितीत जागृत होते.
ती दुःखितांसाठी आहे. जेव्हा कुणी त्रासात असेल तेव्हा. हो, जेव्हा आपण कुणाला त्रासात पाहतो तेव्हा ती सक्रिय होते आणि ती मनातील क्रूरता आणि कठोरपणा या भावनांना दूर करते. आणि मुदिता त्याच्या अगदी विरुद्ध. बरोबर. मुदिता ही सुद्धा विशिष्ट परिस्थितीत जागृत होते. ती सुखी आणि यशस्वी लोकांसाठी आहे आणि ती आपल्या सर्वात मोठ्या शत्रूंपैकी एक असलेल्या मत्सर आणि ईर्ष्या याला नष्ट करते. आणि मग उपेक्षा, ती या सगळ्यात कुठे बसते? उपेक्षा, हो, उपेक्षा या सर्वांवर देखरेख करणाऱ्या मॅनेजरसारखी आहे. मॅनेजर. हो, ती स्वतःसाठी आणि जगासाठी आहे. ती आपल्याला शिकवते की मैत्री, करुणा किंवा मुदिता दाखवतानाही आपलं भावनिक संतुलन गमावू नका. ती अति आसक्ती आणि विचलित अवस्था नष्ट करते. वाह. त्यामुळे या चारही भावना मिळून मनाचं एक परिपूर्ण आरोग्य जपतात. हे स्पष्टीकरण खूपच उपयुक्त आहे. म्हणजे कोणती भावना कधी आणि का वापरायची हे आता स्पष्ट झालं. हो, पण पुन्हा तोच प्रश्न येतो, हे सगळं प्रत्यक्षात कसं आणायचं? रोजच्या जीवनात याचा सराव कसा करायचा? यासाठी एक अतिशय सुंदर आणि सोपी पद्धत आहे, जी विपश्यना साधनेच्या शेवटी मंगल मैत्री म्हणून केली जाते. अच्छा. यासाठी कोणतीही विशेष तयारी लागत नाही. दिवसातून फक्त 10 मिनिटं शांत बसून डोळे मिटून आपण याची सुरुवात करू शकतो. आणि ती सुरुवात कशी करायची? सुरुवात स्वतःपासून करायची. स्वतःपासून. हो, अनेकदा आपण स्वतःवरच खूप अन्याय करतो, स्वतःला दोष देत राहतो. त्यामुळे आधी स्वतःला शुभेच्छा द्यायच्या. माझं मंगल हो, मी सुखी राहो. जेव्हा आपण स्वतःवर प्रेम करायला लागतो तेव्हाच ते इतरांना देऊ शकतो. हे खरंय. मग हळूहळू या भावनेचा परीघ वाढवत न्यायचा. आपलं कुटुंब, मित्र, सहकारी, मग असे लोक ज्यांच्याबद्दल मनात काही नाही. आणि मग सर्वात कठीण टप्पा, ज्यांच्याबद्दल मनात राग आहे ते लोक. हो, आणि शेवटी संपूर्ण विश्वासाठी, सर्व प्राणिमात्रांसाठी. सरावासाठी एक साधं वाक्य वापरता येतं. कोणतं? माझे मंगल होवो, माझ्या प्रियजनांचे मंगल होवो, ज्यांच्याशी माझे पटत नाही त्यांचेही मंगल होवो आणि विश्वातील सर्व प्राणिमात्रांना सुखशांती लाभो. जेव्हा आपण हे वाक्य मनापासून म्हणण्याचा प्रयत्न करतो, अगदी शत्रूंचा विचार करूनही, तेव्हा मनावरचा ताण हलका व्हायला लागतो. हा सराव सातत्याने केल्याने या भावना आपल्या विचारांचा नाही तर स्वभावाचा भाग बनू लागतात. ज्यांच्याशी माझे पटत नाही त्यांचेही मंगल हो, हे म्हणायला खरंच मनाचं मोठेपणा लागतो. पण सरावाने ते शक्य आहे, हा विश्वास महत्वाचा आहे. नक्कीच, कारण जेव्हा आपण या 4 अवस्थांचा सराव करतो तेव्हा आपलं मन छोट्या छोट्या गोष्टींमध्ये अडकून न राहता ब्रह्म म्हणजे विशाल आणि शुद्ध बनतं. आणि म्हणूनच याला ब्रह्मविहार म्हणतात. अगदी, ते केवळ एक तात्पुरतं फील गुड फॅक्टर न राहता मनाची एक स्थायी संतुलित अवस्था बनते. तर आजच्या या चर्चेतून आपण ब्रह्मविहाराच्या 4 स्तंभांबद्दल, मैत्री, करुणा, मुदिता आणि उपेक्षा, खूप सखोल माहिती घेतली. या केवळ अमूर्त कल्पना नाहीत, तर त्या मनाला विशाल, शुद्ध आणि संतुलित बनवण्याच्या व्यावहारिक पद्धती आहेत. या सरावाने आपण राग, क्रूरता, मत्सर आणि भावनिक गोंधळ यांसारख्या नकारात्मक भावनांवर प्रभावीपणे मात करू शकतो, हे दिसून येतं. हो, आणि आपण हे तर पाहिलं की ह्या 4 अवस्था राग आणि मत्सर यांसारख्या नकारात्मक भावनांना कशा दूर करतात, त्यांच्यावर उतारा म्हणून कशा काम करतात. बरोबर. पण जाता जाता ऐकणाऱ्यांसाठी एक विचार सोडून जाते. कोणता? जेव्हा या अमर्याद भावना केवळ एक सराव न राहता आपला मूळ स्वभाव बनतील तेव्हा काय होईल? म्हणजे नक्की काय? म्हणजे जेव्हा करुणा आणि मुदिता या जाणीवपूर्वक कराव्या लागणार नाहीत, तर त्या श्वास घेण्याइतक्या सहज आणि नैसर्गिक होतील तेव्हा एका व्यक्तीच्या किंवा संपूर्ण समाजाच्या मनात कोणते नवीन शक्यता निर्माण होऊ शकतील? अच्छा, ही अवस्था केवळ नकारात्मकता दूर करणारी असेल की त्यातून काहीतरी नवीन, अधिक सर्जनशील आणि भव्य निर्माण होऊ शकेल, याचा विचार करायला हवा.